विटा शहराचा आराध्य दैवत श्री नाथबाबा यांचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। यावेळी मंदिरात वैभव पाटील, बंधू विशाल पाटील यांनी मनोभावे नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिषेक घालून संपूर्ण विटा शहरातील जनतेला नाथाष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात। तर आजपासून सुरू होणारा नाथाष्टमीचा उत्सव हा मोठ्या आनंदात व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा आणि आपल्या शहराची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही गुण्या गोविंदाने साजरी करण्याचे आवाहन सर्व भाविक भक्तांना करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त पुजारी उपस्थित होते। सर्व भक्तजन भाविकांना सूचना आहे, मंदिरामध्ये दर्शन घेत असताना आपल्या नियमाचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे। पोलीस प्रशासन आपल्याला आवाहन करत आहे। महिला वर्गाने गर्दीच्या ठिकाणी गळ्यातले दागिने, पर्स, आपला मोबाईल गहाळ होणार नाही किंवा चोरीला जाणार नाही याची दक्षता बाळगा। विटा पोलिसांचं एक पथक या ठिकाणी सतत कार्यरत आहे। साखळी चोरट्यांच्या पासून आणि मोबाईल चोरट्यांच्या पासून मंदिर परिसरामध्ये भक्तजन भाविकांनी सावध राहा। नाथाष्टमी जन्मकाळ आणि पारंपरिक श्रीजी माणसं ज्या वेळेला साष्टांग दंडवत घालायला येतात त्याच्या आधी अभिषेक करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे। या पद्धतीप्रमाणे देवाला गारण घालण्यात येत आहे। या पंचक्रोशीत जो कोणी नवा जुना राहिला आहे त्या सर्वांना सुख लाभायला पाहिजे, त्या सगळ्यांना संतती संपत्ती अष्टांग ऐश्वर्य लाभायला पाहिजे, ज्याची त्याची वृद्धी व्हायला पाहिजे। नाथ साहेबांच्या नावानं त्याचप्रमाणे आमच्या गावातली मानकरी मंडळी गावातल्या समस्त लोकांना शुभेच्छा देत आहे। प्रथमतः सर्वांना नाथाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज मानापानाप्रमाणे सर्व जे मानकरी मंडळी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये नाथसाहेबांचा अभिषेक पार पडला। अत्यंत उत्साहात आणि वेळेमध्ये आजचा हा अभिषेक पार पडलेला आहे। आज या अष्टमीची सुरुवात होते। या अष्टमीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांच्या वरती नाथबाबांची कृपा आशीर्वाद कृपादृष्टी असावी। सर्वांना आनंद ऐश्वर्य सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच नाथचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं नाथाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।